संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील सुरुवातीचे 6 अभंग हे मंगलाचरण म्हणून ओळखले जातात. भारतीय साहित्यात कुठल्याही ग्रंथाची सुरुवात मंगलचरणाने करणे ही एक परंपरा आहे. साहित्यशास्त्रानुसार 3 प्रकारचे मंगलचरण असतात. आशीर्वादात्मक, नमस्कार रूप आणि वस्तू निर्देशक. तुकाराम महाराजांचे हे अभंग नमस्कार रूप मंगलचरणाचे उदाहरण आहेत. ते आपल्या आराध्य दैवत श्री विठ्ठलाचे वर्णन करून त्यांच्या चरणी मनोभावे नतमस्तक होतात. पंढरपूरचा श्री विठ्ठल संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम इत्यादी संतांनी आपल्या काव्यातून या देवतेच्या भक्तीचा प्रसार केला. विठ्ठलाचे रूप हे समचरणी म्हणजे दोन्ही पाय समांतर ठेवून उभा असलेले म्हणून वर्णन केले जाते. समचरणी उभा चैतन्याचा गाभा, समपावली उभा अशा अनेक अभंगातून हे स्पष्ट होते. पुराणानुसार पुंडलिकाने आपल्या आईवडिलांच्या सेवेसाठी विठ्ठलाला वाट पाहायला सांगितले आणि श्री विठ्ठल त्याच्याद्वारे दिलेल्या विटेवर उभा राहिला. म्हणूनच विठ्ठलाचे दर्शन विटेवरी उभा देव म्हणून होते. यामागील भावार्थ असा की भक्ताच्या इच्छेपुढे देवही उभा राहतो. जेव्हा इतर लोक पुनर्जन्म थांबवण्याचा अट्टहास करतात, तेव्हा संत मात्र पुन्हा पुन्हा जन्म घेऊन श्री विठ्ठलाच्या चरणसेवेसाठी तयार असतात. त्यांना वाटते की ब्रह्मपद, स्वर्ग हे स्थळे म्हणजे चकाकते पण वास्तवात नसणारे मृगजळ आहेत आणि म्हणूनच ते विठ्ठलाशिवाय काहीही नको अशी प्रामाणिक भावना व्यक्त करतात. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. संत तुकाराम महाराजांनी विठोबाच्या चरणी स्वतःला इतकं एकरूप केलं की जगातली सारी माया मोहाची वस्त्र गळून गेली. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत संत तुकाराम महाराजांचा हा अतिशय खोल गहन अभंग, ज्यात भक्ती, वैराग्य आणि आत्मप्रबोधन यांचं एक सुंदर मिश्रण आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्तीराव. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुखाची शिराने, तेथे दुश्चित झनी जडो देसी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशवंत. जर या अभंगाचा सरळ अर्थ पाहिला तर या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात, मला फक्त विठोबाच्या चरणावर लक्ष केंद्रित करायचं आहे. मला या जगातल्या कोणत्याही भौतिक गोष्टी नको आहेत. अगदी ब्रह्मादिक पदांनाही दुःखाची साथ असते, तिथेही माझं मन रुळू नये. यापुढे तुकाराम महाराज म्हणतात, मला समजलं आहे की कर्म, धर्म, पद हे सगळं नाशवंत आहे. मंडळीनो, या अभंगात तुकाराम महाराज स्वतःचं वैराग्य, आत्मसाक्षात्कार सांगत आहेत. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी म्हणजे विठोबाच्या चरणावर संपूर्ण वृत्ती केंद्रित झाली आहे. ते म्हणतात, अनेक न लगे माईक पदार्थ म्हणजे हे देवा, आता मला जगातलं काही नको. पैसा, सुख, पदवी, प्रतिष्ठा काही नको. ब्रह्मादिक पदे म्हणजे स्वर्ग, सिद्धी, शक्ती, त्यातही दुःखाची शिराणी आहे. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की जगात कुठेही समाधान नाही. जर समाधान कुठे असेल तर फक्त देवाच्या चरणीच समाधान आहे, शांती आहे. आजच्या काळात आपण सर्वजण धावत आहोत. करिअर, पैसे, नातेसंबंध, स्टेटस. पण तुकाराम महाराज आपल्याला प्रश्न विचारतात, काय खरंच या सगळ्यात खरंच समाधान आहे का? शांती आहे का? एक व्यक्ती पदवी मिळवतो, नोकरी मिळवतो, सगळं काही मिळवतो,
पण मनातली अस्वस्थता काही केल्या जात नाही. हेच तुकाराम महाराज सांगतात, जे जे कर्मधर्म नाशवंत, म्हणजे या सगळ्या गोष्टी क्षणभंगूर आहेत. आपण कुठे गुंतोय हे बघणं आवश्यक आहे. मन हे जर देवाच्या चरणावर एकाग्र झालं तरच खरी शांती, खरं सुख, खरं समाधान मिळेल. तुकाराम महाराज वास्तववादी भक्त आहेत. ते म्हणतात, आम्हाला आता सगळं समजलं आहे. ही दुनिया माया आहे. स्वर्ग, सिद्धी, यश, प्रतिष्ठा या सगळ्यांचा शेवट आहे. त्यामुळे जर मन कुठे स्थिर होत असेल तर ते फक्त देवाच्या चरणीच आणि हरिनामातच. तात्पर्य म्हणजे शांती ही बाहेर नाही, ती मनाच्या वृत्तीवर अवलंबून असते. आणि ती वृत्तीच तुकाराम महाराज आपल्या अभंगातून शिकवतात. तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला एक अनमोल गोष्ट शिकवतो. मूल्य वस्तूंमध्ये नाही, वृत्तीमध्ये आहे. भक्ती, वैराग्य आणि आत्मज्ञान हेच खरे धन. आजच्या युगात या अभंगाचं खूप मोठं महत्व आहे. आपण केवळ बाह्य यशाच्या मागे धावतोय, पण आतल्या शांततेकडे, समाधानाकडे दुर्लक्ष करतोय. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे जे कर्मधर्म नाशवंत, आपण ज्या गोष्टींसाठी झटतोय, पळतोय, धावतोय, रडतोय, त्या सर्व गोष्टी, सर्व वस्तू क्षणभंगूर आहेत. आपणही विठोबाच्या चरणी मन एकाग्र करूया आणि म्हणूया, समचरण दृष्टी विटेवरी साजरी. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या परिवारामध्ये, मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. सुंदरते ध्यान उभे विटेवरी. संत तुकाराम महाराज यांचा हा अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे. वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक भजनाच्या सुरुवातीलाच हा अभंग नेहमी असतो. चला तर मग सुप्रसिद्ध आणि सदा ऐकण्यात असलेल्या या अभंगाचा अर्थ, त्यामध्ये श्री विठ्ठलाचे आलेले सुंदर वर्णन जाणून घेऊया. हा अभंग संत तुकाराम महाराज यांनी रचलेला असून या अभंगात तुकाराम महाराज यांनी श्री विठ्ठलाचे वर्णन अतिशय भक्तिभावाने केले आहे. श्री विठ्ठल हा श्री विष्णूचा अवतार असल्याच्या बऱ्याचशा खुणा आपल्याला या अभंगात सापडतात. पितांबर, मकर कुंडले, कौस्तुभ मणी, तुळशीचा हार या वस्तू श्री विष्णूलाही अतिशय प्रिय असल्याचे आपणास माहिती आहे. आणि याचबरोबर आता या अभंगाच्या प्रत्येक ओवीचा अर्थ आपण आता बघणार आहोत. सुंदरते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या. याचा अर्थ काय, तर मी ध्यानात पाहतो तो एक सुंदर देखावा आहे. विठोबा पंढरपूरच्या विटेवर उभा आहे आणि त्याने आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले आहेत. या ओळीत विठोबाची पारंपरिक मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. कमरेवर हात ठेवलेली मूर्ती ही भक्तांसाठी एक प्रेरणादायक आणि धीर देणारी मुद्रा आहे. ती देवाची वाट पाहणाऱ्या भक्ताला, प्रतीक्षा करणाऱ्या देवतेची भावना दर्शवते. सुंदरते ध्यान हे ध्यानात विठोबाचं दिसणारं तेजस्वी आणि शांत रूप सूचित करतं. तुळशीचे हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर तेची रूप. त्याच्या गळात तुळशीच्या माळा आहेत. त्याने पिवळा पितांबर, पिवळे वस्त्र परिधान केले आहे. मला नेहमी त्याचे तेच रूप खूप प्रिय वाटते. या ओळीमध्ये भक्ताच्या नजरेतून विठोबाच्या पोशाखाचं वर्णन होते. तुळशीच्या माळा भक्तिभावाचे प्रतीक आहे आणि पितांबर म्हणजे भगव्या रंगाचं वस्त्र हे विष्णू किंवा कृष्ण यांचे चिन्ह मानलं जातं. संत तुकाराम महाराज म्हणतात, हेच रूप मला सदा प्रिय आहे. म्हणजे त्यांना श्री विठोबाचं हे मूर्तिमंत दर्शन सतत हवं आहे. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित.
विठोबाच्या कानामध्ये मकर कुंडले चमकत आहेत आणि गळ्यात कौस्तुभ मणी शोभत आहे. आता मकर कुंडले म्हणजे मासळीच्या आकारातले कुंडल, जे श्रीकृष्ण व विष्णूच्या रूपात शोभून दिसतात. कौस्तुभ मणी ही अत्यंत मौल्यवान रत्न आहे, जी फक्त विष्णूच्या गळ्यात शोभते आहे असे मानले जाते. संत तुकाराम महाराज यांचा विठोबा हा विष्णूचाच अवतार आहे याचा यात संकेत आहे. यानंतर पुढे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने. तुकाराम महाराज म्हणतात की मला सर्व सुख फक्त यामध्येच आहे की मी आनंदाने त्या श्रीमुखाचे म्हणजेच माझ्या विठोबाचे दर्शन घेतो. संत तुकाराम महाराज यांच्यासाठी इहलोकातील सगळ्या सुखांपेक्षा अधिक आनंददायक गोष्ट म्हणजे श्री विठोबाचं दर्शन घेणं. श्रीमुख पाहणं म्हणजे विठोबाच्या चेहऱ्याकडे प्रेमाने, भक्तीने आणि समाधानाने बघणं. हीच त्यांची आध्यात्मिक परिपूर्णता आणि जीवनातील सर्वोच्च सुख आहे. हा अभंग विठोबाच्या रूपाचं, त्याच्या वेशभूषेचं आणि दर्शनाचं वर्णन करताना संत तुकारामांच्या मनातील भक्तिभाव प्रगट करतो. त्यांचं विठोबावरचं प्रेम, त्यांचं भाविक हृदय आणि त्यांना मिळालेली आनंदाची अनुभूती या अभंगातून आपल्याला स्पष्टपणे समजते. तर या अभंगाविषयी तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला या अभंगाचा कळलेला अर्थ काय तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, भक्तिपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी. आपण अनेकदा आपल्या आयुष्यात सुखाच्या, समाधानाच्या मागे धावत असतो. कुठे पैसा, कुठे नातेसंबंध, कुठे कीर्ती, कुठे यश. पण संत तुकाराम महाराज म्हणतात, मला काही नको, कारण माझं जे सर्व सुख जे आहे तुझ्या चरणाशीच आहे. आज आपण ज्या जगात असंख्य मागण्या करतो, त्याच जगात संत तुकाराम महाराज मात्र आपल्या अभंगातून पांडुरंगाला सांगतात, हे पांडुरंगा, मला काही नको. माझ्या डोळ्यांना फक्त तुझं सुंदर रूप, तुझं गोड रूप जे आहे सदा दिसावं आणि माझ्या मुखामध्ये तुझं नाव जे आहे सदा राहो. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. जर आपण याचा ढोबळ अर्थ बघितला तर या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, माझे डोळे नेहमी तुझ्या मूर्तीवर खेळून राहावेत. तू रखुमाईचा पती आहेस, पण माझ्यासाठी एक सखा, एक सोबती, एक जवळचा प्रिय मित्र आहेस. इथे डोळे जडो म्हणजे डोळे त्या मूर्तीवर इतके स्थिर राहावे की ते दुसरीकडे वळूच शकणार नाही. ही भक्ताची तल्लीन अवस्था आहे, जेव्हा मन व शरीर दोन्ही फक्त विठोबामध्ये गुंतलेले असते. रखुमाईचा पती या ठिकाणी बघू शकता तुम्ही. रखुमाईचा पती म्हणत तो विठोबाची ओळख सांगतोय. तुकाराम महाराज या ठिकाणी काय करतायत, रखुमाईचा पती असं म्हणत विठोबाची ओळख सांगतायत. पण सोयरिया म्हणजेच सखा म्हणून त्या नात्याला एक अतिशय जवळचा भावनिक रंग देतात. यापुढे तुकाराम महाराज म्हणतात, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. तुझं रूप जे आहे ना अतिशय गोड आहे बघ पांडुरंगा. तुझं जे रूप आहे ना ते खूप गोड आहे. तुझं नाव देखील खूप गोड आहे. आणि हे रूप आणि हे जे नाव आहे, हे तुझं नाम जे आहे ना, मला आयुष्यभर प्रेमाची ऊर्जा देत राहू. आता भक्तासाठी जे आहे विठोबाचं रूप हे केवळ सुंदर नाही तर गोड आहे. म्हणजे स्नेहपूर्ण, आकर्षक, हृदयाला भिडणारं आहे. आणि तसंच त्याचं नामस्मरणही मनाला समाधान देणारं आहे. इथे प्रेम सर्व काळ या ठिकाणी बघू शकता, देई माझं प्रेम सर्व काळ. आता प्रेम सर्व काळ म्हणजे काय, तर म्हणजे विठोबाशी न संपणारा प्रेमाचा संबंध.
जो मृत्यूनंतरही तुटणार नाही असा आहे. यापुढे तुकाराम महाराज म्हणतात, विठो माऊलिया हाची वर देई, संचोरोनी राही हृदया माझी. काय सुंदर लिहिलंय तुकोबाने. तुकोबा म्हणतात, हे विठोबा, तूच माझा माऊली, म्हणजे तूच माझी आई आहेस. विठो माऊलिया हाची वर देई, आणि मला असा वर मिळो की तू नेहमी माझ्या हृदयात राहो. वाव, काय सुंदर लिहिलंय तुकोबा महाराजांनी. तुकाराम महाराज म्हणतात, हे माऊली, अरे विठ्ठला, तू माझी माऊली आहेस, तू माझी आई आहेस, आणि संचरुणी राही हृदया माझी. तू माझ्या हृदयात सदा राहो रे, तू माझ्या हृदयात वास करो. इथे माऊली आहे हा शब्द जो आहे, शब्द फारच हृदयस्पर्शी आहे. एक देव जेव्हा भक्तासाठी आईसारखा होतो किंवा आई होतो, तेव्हा त्याचं स्वरूप किती प्रेमळ, दयाळू आणि आपुलकीने भरलेलं असतं हे दिसून येतं. संचरोनी राही हृदया माझे, म्हणजे तू माझ्या हृदयात वावरत राहा, तू माझ्या हृदयातच राहा. केवळ मंदिरात नाही, तर माझ्या अंतरात्म्यातच तुझं वास्तव्य असावं. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायीस सुख सर्व आहे. काय ओळी आहेत, काय शब्द येतो. तुकाराम महाराज म्हणतात, अरे देवा, मला तुझ्याकडून काहीही वेगळं नकोय, कारण तुझ्या पायाशीच माझं सर्व सुख सामावलेलं आहे. ही ओळी भक्तीचा कळस आहे बघा. तुकाराम महाराज कोणतीही ऐहिक गोष्ट जी आहे मागत नाही, ना संपत्ती, ना यश, ना प्रसिद्धी. त्यांना फक्त विठोबाच्या पायाशी बसण्याचं सुख हवंय. त्यांच्या मते तिथेच सर्व दुःखाचा अंत होतो आणि खऱ्या आनंदाची सुरुवात होते. या ठिकाणी तुकाराम महाराज बघा, तुकाराम महाराजांनी जी पांडुरंगाकडे जी मागणी केली आहे, ती खूप जगावेगळी. आता जर तुम्हाला देव भेटला तर तुम्ही देवाकडे काय मागणी कराल हे कमेंट करून सांगा. पुढे चालूया. हा अभंग म्हणजे एक भक्ताची आत्म्याला भिडणारी प्रार्थना आहे, ज्यामध्ये तो देवाच्या स्वरूपातच प्रेम, शांती, समाधान आणि जीवनाचं अंतिम सत्य शोधतो. तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात की भक्ती केवळ उपासना नाही, ती मनशांती आहे, आत्मिक समाधान आणि निस्वार्थ प्रेम यांचा संगम असते. तर मंडळींनो, या अभंगामध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं, आणि जर तुम्हाला देव मिळाला, देव भेटला, तर तुम्ही देवाकडे काय मागणी मागाल बरं? देव भेटायच्या अगोदर सुद्धा तुम्ही देवाकडे काय मागाल हे कमेंट करून नक्की सांगा, कारण काय सुंदर मागणी तुकाराम महाराजांनी या अभंगातून केलेली आहे. तर मंडळींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये, परिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा, आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. आपण कधी देवाची मूर्ती पाहून थक्क झालात का? किंवा एखाद्या देवाच्या चेहऱ्याकडे पाहून आपल्या डोळ्यांना आणि मनाला विश्रांती मिळाली का? तर संत तुकाराम महाराज म्हणतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, म्हणजे हे विठोबा, तू इतका सुंदर आहेस की जणू प्रेमाच्या देवतेचा म्हणजेच मदनाचा साक्षात पुतळाच. हाच तो अभंग आहे जिथे देव फक्त पूजायचा विषय राहत नाही, तर तो भक्ताच्या अंतःकरणातील सर्वात प्रिय, सुंदर आणि शाश्वत अनुभव बनतो. मंडळींनो, या अभंगात विठोबाचं सौंदर्य कसं आहे, त्याच्या अंगावर काय परिधान आहे, आणि या सगळ्याच्या पलीकडे तुकाराम महाराजांच्या मनाला काय स्पर्श होत आहे हे जाणून घेण्यासाठी चला या पवित्र अभंगाचा अर्थ समजून घेऊया ओवी ओवीने. रामकृष्ण हरी. मंडळींनो, हा अभंग संत तुकाराम महाराजांनी विठोबाच्या दिव्य सुंदर रूपाचं वर्णन करत लिहिलं आहे. यात विठोबाचं सौंदर्य, त्याचं तेजस्वी रूप आणि त्याच्याशी असलेलं भक्ताचं अनन्य प्रेम आणि आकर्षण व्यक्त झालं आहे. आता आपण प्रत्येक ओवीचा सविस्तर अर्थ समजून घेऊया. तत्पूर्वी जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हो,
एकदा रामकृष्ण हरी कमेंटमध्ये जरूर लिहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशकळा लोपलिया. हे विठोबा, तू असा आहे की जणू मदनाचा म्हणजेच कामदेवाचा मूर्तिमंत पुतळाच आहेस. अत्यंत सुंदर, आकर्षक, मोहक. तुझं तेज इतकं प्रखर आहे की सूर्य चंद्राचे किरणही तुझ्यासमोर फिके पडतात. राजस म्हणजे तेजस्वी, सुकुमार म्हणजे कोमल व मोहक. तुकाराम महाराज विठोबाला सुंदरतेचं सर्वोच्च प्रतीक मानतात. इतका की त्याच्या समोर सूर्य आणि चंद्र सुद्धा लोप पावतात. हे विठोबाचं दैवी अलौकिक रूप आहे जे भक्ताला मंत्रमुग्ध करतं. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, रुळे माळकंठी वैजयंती. विठोबाच्या अंगाला कस्तुरी आणि चंदनाची ओटी लावलेली आहे. त्याच्या गळ्यात वैजयंती माळ आहे जी त्याच्या सौंदर्याला अधिक खुलवते. कस्तुरी आणि चंदन ही देवासाठी वापरण्यात येणारी अत्यंत पवित्र, शीतल आणि सुगंधित द्रव्ये आहेत. वैजयंती माळ ही विष्णूची ओळख असलेली माळ आहे. इथे विठोबा म्हणजेच श्री विष्णू हे अधोरेखित होतं. या सौंदर्याचे फक्त वर्णनही भक्ताच्या मनाला आनंदित करतं. मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले सकळही. त्याच्या डोक्यावर मुकुट आहे, कानात कुंडली आहे आणि त्याचं श्रीमुख म्हणजे सुंदर चेहरा अतिशय तेजस्वी आणि सुंदर आहे. तो संपूर्ण सुखाचा झरा आहे. जणू सुख स्वतः त्याच्यामध्ये ओतून ठेवलं आहे. सुखाचे ओतले सकळही. विठोबा फक्त सुंदर नाही तर त्याचं रूप पाहिलं की मनाला शांती मिळते. सुखाचे ओतले सकळही म्हणजे त्याच्यामध्येच सर्व प्रकारचं सुख सामावलेलं आहे. ऐहिक, आध्यात्मिक, मनोवांछित. कासे सोनसळा, पांघरे पाटोळा, घन नीळ सावळा बाईयानो. विठोबाच्या अंगावर सोन्याची सुंदर वस्त्रे आहेत म्हणजे सोनसळा आहेत. तो पाटोळा रेशमी वस्त्र परिधान करतो. तो अत्यंत सुंदर असा गडद निळसर सावळा आहे. या ठिकाणी घननीळ हे वर्णन श्रीकृष्णाचं आहे. गडद मेघासारखा निळसर रंग. सावळा रूप भक्ताला अधिक जवळच वाटतं. तो राजा असूनही साधेपणाने सजलेला आहे. इथे विठोबा श्रीकृष्णाच्या रूपात आहे. सकळ ही तुम्ही वागे एकी सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. हे भक्तांनो, तुम्ही सगळेही म्हणजे सुख, सौंदर्य, समाधानाच्या गोष्टी एकत्र जरी झाल्या तरी त्या विठोबाच्या रूपाशी तुलना होऊ शकत नाही. अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी विठोबाचं सौंदर्य वर्णन केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठोबाचं सौंदर्य पाहून माझ्या जीवाला धीर राहत नाही. मी त्याच्याकडे तल्लीन होतो. संत तुकाराम महाराज इथे अत्यंत भावपूर्णरित्या म्हणतात की विठोबाचं रूप इतकं सुंदर, मोहक आणि शुद्ध आहे की त्याची सर कशालाही येऊ शकत नाही. त्याच्या सौंदर्याच्या तेजाने भक्ताचं मन मोहरून जातं. मंडळींनो, हा अभंग विठोबाच्या सौंदर्याचं अत्यंत नयनरम्य आणि हृदयस्पर्शी वर्णन करतो. संत तुकाराम महाराज विठोबाला केवळ एक देव म्हणून नाही तर साक्षात सौंदर्य, प्रेम आणि सुखाचं मूर्त स्वरूप मानतात. त्याचं वर्णन केवळ भक्तांच्या डोळ्यासाठी नसून आत्म्याच्या समाधानासाठी आहे. तुकाराम महाराज भक्तीच्या अत्युच्च शिखरावरून हे अनुभव मानतात, जिथे देव सौंदर्याचा, प्रेमाचा आणि शांतीचा साक्षात झरा बनतो. मंडळींनो, या अभंगाचं विवरण, निरूपण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या आप्तामध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये, परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंडळीनं, तर आज आपण
नये जरी तुझं मधुर उत्तर, हा जो संत तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे त्याचं निरूपण, त्याचा भावार्थ आज बघणार आहोत. की या अभंगामध्ये ज्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांनी लिहिलंय, सांगितलंय की देवाला आपल्याकडून, एका भक्ताकडून काय पाहिजे असतं, तर याचे सखोल वर्णन जे आहे या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर चला या अभंगाचा संपूर्ण अर्थ आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आणि या अभंगाचं निरूपण करण्या अगोदर एक छोटीशी विनंती मी तुम्हाला करतोय की जर आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबून जे आहे चॅनलचं नोटिफिकेशन जे आहे तुम्ही ऑन करू शकता, जेणेकरून असेच भक्ती व्हिडिओ, अभंग, कथा तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळतील. आणि हो, 3 पवित्र शब्द म्हणजेच रामकृष्ण हरी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नये जरी तुझं मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे. नये जरी तुझं मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे. हे मना, मान्य आहे की तुला मधुर स्वर नाही. भगवंताने तुला गोड सुरेल आवाज दिला नाही. तुला भजन, कीर्तन, गाणं जमत नाही किंवा तुझ्या स्वरात तेवढी गोडी नाही. तरीही त्या गोष्टीचं काहीही महत्व नाही, कारण नाही तयाविन विठ्ठल, या ठिकाणी काय सांगितलंय तुकाराम महाराजांनी, नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. विठोबा हा तुझ्या मधुर आवाजासाठी, तुझ्या सुस्वरासाठी भुकेला नाही. तो भक्ताच्या हृदयातील प्रेमासाठी, श्रद्धेसाठी, भावासाठी भुकेला असतो. आणि म्हणून तू गोड आवाजाने नाही म्हणालास तरी चालेल. फक्त तुझ्या हृदयातून जसा जमेल तसा प्रेमाने, एकाग्रतेने रामकृष्ण असा मंत्र जप. सच्च्या भावनेने केलेली भक्ती विठोबाला प्रिय असते. आणि म्हणून मंडळींनो, तुम्ही एकदा तरी रामकृष्ण हरी कमेंटमध्ये जरूर लिहा. देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासेसी प्रीती भावबळे. देवाजवळ मागावं तरी काय, मागावं ते आवडीचं, म्हणजे गोड आवाज, कीर्ती, संपत्ती हे सगळं नव्हे, तर भक्ती मागावी. प्रेमाची, श्रद्धेची आणि भावनेच्या बळावर उभी असलेली भक्ती. देवाशी प्रामाणिक प्रेमाचा संबंध असावा, ज्यामध्ये विश्वास असतो, समर्पण असतं. स्वार्थासाठी नव्हे तर मनापासून निस्वार्थपणे हरीची उपासना हीच खरी मागणी असतात. संत तुकाराम महाराजांनी या ओव्यामध्ये सांगितलंय, देवापाशी आपण काय मागायला पाहिजे. देवापाशी आपण मागायला काय पाहिजे, तर भक्ती मागावी. प्रेमाची, श्रद्धेची आणि भावनेच्या बळावर उभी असलेली भक्ती या ठिकाणी सांगितली. बाकी दुसरं काही आपण या ठिकाणी माईक पदार्थ देवाकडे मागू नये असं या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात. आणि स्वार्थासाठी नव्हे तर मनापासून निस्वार्थपणे हरीची उपासना करावी, या ठिकाणी संत तुकाराम महाराज सांगतात. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिसेन दिस. काय म्हणतात महाराज? तुकाराम महाराज आपल्या मनाला सांगत आहेत, हे मना, मी तुला एक विचार सांगतो आहे, नीट ऐक. दररोज प्रत्येक दिवस आपण दृढ निर्धार धरावा, निर्धार करावा की मी भगवंताच्या प्रेमात, भक्तीत खंड पडून देणार नाही. जगाच्या मोहमाया, व्यस्त दिनक्रम यामुळे भक्ती विसरू नकोस. नित्याने, सातत्याने, श्रद्धेने आणि प्रेमाने देवाला आठवत राहा. तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिसेन दिस. आपण ज्याप्रमाणे श्वास नेहमी घेतो, ज्याप्रमाणे आपण जेवण दररोज करतो, ज्याप्रमाणे आपण पाणी दररोज पितो, त्याचप्रमाणे देवाची भक्ती सुद्धा, देवाचं गुणगान, नामस्मरण आपल्याला रोज करायला पाहिजे. आणि याच ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात की धरावा निर्धार दिसन दिसा. आपण ही गोष्ट जी आहे, ही भक्ती जी आहे, नामस्मरण जे आहे ते आपण रोज करायला पाहिजे. आणि तेनेच आपल्याला देव जो आहे भेटेल.
आपल्यावरती देवाची कृपा होईल. या अभंगामध्ये तुकाराम महाराज एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि हृदयाला भिडणारा संदेश देतात, आणि तो म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडे गोड आवाज, कीर्तनाची कला किंवा सुंदर शब्द असतीलच असं नाही. आपण बरेचदा बघतो की आता काहींकडे आवाज खूप गोड आहे, मधुर स्वर आहेत त्यांच्याकडे, पण त्यांच्या मनात भक्ती उत्पन्न होईलच असं नाही. ज्याच्याकडे आवाज आहे पण भक्ती असेलच असं नाही. पण समजा जर एखाद्याकडे गोड आवाज नाही, मधुर सूर नाही, पण त्याच्या मनात जर भक्ती असेल तर त्याला त्या मधुर स्वराची, त्या गोड आवाजाची गरज नाही. कारण देवाला गोड आवाज नाही तर तुमच्या मनातील भक्ती, तुमच्या मनातील देवावरचा जो भाव आहे तो लागतो. कारण भगवंताच्या दृष्टिकोनात ते महत्वाचं नाही. देवाला आपल्या हृदयातील, आपल्या मनातील भाव, श्रद्धा, प्रेम हवं असतं. आणि म्हणून जसं जमेल तसं प्रेमानं त्याचं नामस्मरण करावं, रामकृष्ण हरी असं म्हणावं. जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळतो, जर तुम्ही शेतात काम करत असाल किंवा तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा कुठेही घरकाम करत असाल, तर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा मनातल्या मनात देवाचं नाव घेत राहा. कारण नामस्मरणाने मन शांत होतं. देवाकडे आपण संपत्ती, यश यासाठी नव्हे तर खरी भक्ती मागावी, आणि या भक्तीतूनच आपल्याला मुक्ती मिळते. आपण नेहमी संपत्ती, यश या सगळ्यांच्या पाठीमागे जेव्हा पळत असतो, धावत असतो, त्यावेळी मात्र आपल्याला शांती मिळत नाही, समाधान मिळत नाही. पण जेव्हा आपण भगवंताच्या नामस्मरणात डुबून जातो, नामस्मरणात गुंततो, त्यावेळी मात्र आपल्याला या सगळ्या गोष्टींची गरज नाही. कारण आपल्याला जे समाधान पाहिजे आहे, जी शांती पाहिजे आहे, ते फक्त नामस्मरणात आहे. कारण जेव्हा तुम्ही प्रयत्न करून बघा, डोळे बंद करा, शांत बसा, श्वासावरती लक्ष ठेवा आणि थोड्या वेळानंतर नामस्मरण करायला सुरुवात करा. ज्यावेळी तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात करताल त्यावेळी तुम्हाला बाहेरच्या गोष्टी तुमच्या मनात सुद्धा येणार नाही. लोभ, माया, मत्सर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापासून दूर चालल्या जातील. कशाचाही लोभ तुमच्या मनात राहणार नाही आणि तुम्ही फक्त देवाचे होऊन जाल, आणि मनामध्ये समाधान आणि शांती ही चिरकाळ टिकून राहील. तर मंडळींनो, या अभंगाचा जो भावार्थ आहे तो अशा प्रकारे आहे की यामध्ये देवाला कशाचीही गरज नाही. देव तुमच्याकडे काहीही मागत नाही. तुमच्याकडे आवाज गोड आहे, मधुर आहे, सुस्वर आहे की नाही हे सुद्धा देव बघत नाही. तर देव काय बघतो? देव बघतो तुमच्या मनातील भक्ती, तुमच्या मनात असलेल्या देवाविषयीचा भाव. तर मित्रांनो, मंडळींनो, जर तुम्ही सुद्धा देवाचं नामस्मरण घेऊ इच्छिता पण आवाज गोड नाही, काही हरकत नाही. देवाला त्या आवाजाची गरज नाही. तुम्ही फक्त मनातून नामस्मरण करत राहा आणि तो आवाज जो आहे तुमचा देवापर्यंत नक्कीच जाईल. तर मंडळींनो, असा या अभंगाचा आशय होता, भावार्थ होता, आणि अशा प्रकारे आपण या अभंगाचा सारांश सुद्धा बघितला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मंडळींनो, आज आपण जो अभंग बघणार आहोत हा अभंग आपल्याला जागृतीचा, भक्तीचा आणि हरिनाम स्मरणाचा संदेश देतो. अज्ञानरूपी झोपेतून बाहेर पडून जेव्हा आपण ईश्वर प्रेमाने प्रेरित होतो तेव्हा आपल्या जीवनात आनंद, भगवंताची कृपा आणि शांतता येते. तुकाराम महाराज स्वतःच्या अनुभवातून आपल्याला हे सांगतात की हरिनामाच्या संगतीत असलेल्या जागी ईश्वराचे वासस्थान असते. तर मंडळींनो, चला हा अभंग बघूया आणि याचे निरूपण सुद्धा ओवीने बघूया. तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. मंडळींनो, आपल्या ह्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ, कथा, अभंग तुमच्यासाठी लवकरात लवकर येतील. आणि हो, कमेंटमध्ये 3 पवित्र शब्द लिहायला विसरू नका, ते म्हणजे रामकृष्ण हरी. तर चला मंडळींनो, सुरुवात करूया या अभंगाच्या निरूपणासाठी. याचा सविस्तर अर्थ आपण जाणून घेऊया. सावध झालो,
हरीच्या आलो जागरणा. तुकाराम महाराज म्हणतात की आता मी सावध झालो आहे, म्हणजेच आत्मिक दृष्ट्या जागृत झालो आहे. एक वेळ नाही तर दोनदा सावध झालो असे त्यांनी म्हटले आहे. यातून ते जागृतीची तीव्रता दाखवतात. या जगाच्या मायाजाळात अडकून आपण अनेक वेळा विसरतो की आपले खरे ध्येय म्हणजे ईश्वर स्मरण आहे, ईश्वर प्राप्ती आहे. आता ही जागृती झाली आहे आणि म्हणूनच मी आता हरीच्या जागरणाला आलो आहे. आता इथे जागरण म्हणजे काय, तर जागरण इथे केवळ रात्रभर बसणे नव्हे, तर आत्म्याचे जागरण, हरिनामात तल्लीन होणे, आध्यात्मिक मार्गाकडे वळणे असा खोल अर्थ आहे. यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. तुकाराम महाराज काय म्हणतात की हरीच्या जागरणाच्या ठिकाणी वैष्णवांची, हरिभक्तांची गर्दी झाली आहे. हे भक्त लोक एकत्र आले आहेत आणि त्यांचे जय जयकार म्हणजे हरिनामाचा घोष जो आहे, भजन जे आहे, कीर्तन जे आहे, सगळीकडून नाद उठतो आहे. हा नाद म्हणजे केवळ शब्दांचा आवाज नाही, तर परमेश्वर प्राप्तीसाठीच्या भक्तीचा गर्जना आहे, आवाज आहे. हा नाद ऐकूनच जीव चेतन होतो, मन प्रसन्न होते आणि आत्म्याला दिशा मिळते. पळूनिया गेली झोप, होते पाप आडते. ही ओळ फार सुंदर आहे. इथे झोप म्हणजे अज्ञान, प्रमाद, ईश्वरापासून दूर करणारी निष्क्रियता. ह्या झोपेमुळे आपण पाप करत असतो, योग्य मार्गापासून भरकटतो. परंतु आता हरिनामाच्या आणि जागरणाच्या प्रभावाने ती झोप पळून गेली आहे. आता आत्मा जागृत झाला आहे. जणू काही पापाची जी एक आडवाट होती ती आता साफ झाली आहे. तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची. या शेवटच्या ओळीत तुकाराम महाराज सांगतात की जेथे हरिभक्तांचे जागरण, कीर्तन, भजन सुरू आहे त्या ठिकाणी हरी कृपेची ओलावलेली छाया आहे. ओल म्हणजे मृदुता, प्रेम आणि छाया म्हणजे रक्षण. त्या जागेवर ईश्वराची कृपा आहे. जिथे भक्त भावाने हरिनाम घेतात, म्हणजे मनामध्ये भाव धरून हरिनाम स्मरण करतात, तिथे परमेश्वर स्वतः प्रगट होतो. त्यांची कृपा व त्या जागी वर्षवते. त्या जागेची पवित्रता जी आहे ती इतकी आहे की तिथे गेल्यानेच आत्मा प्रसन्न होतो. या अभंगामध्ये भगवंतांनी ज्या प्रकारे भक्तीचा, हरिनामाचा संदेश आपल्याला दिलेला आहे आणि कशा प्रकारे आपण अज्ञान रूपी झोपेतून उठून बाहेर पडले पाहिजे आणि कशा प्रकारे ईश्वर प्राप्तीसाठी, ईश्वराच्या स्मरणासाठी आपण जायला पाहिजे, या ठिकाणी तुकाराम महाराजांनी सांगितले. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. पळून या गेली झोप, होते पाप आडते. तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेचे. अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये, मी आता सावध झालोय, जागृत झालोय, मला कळून चुकले आणि मी म्हणूनच आता ही जागृत अवस्था जी आहे, आता म्हणूनच ईश्वर प्राप्तीसाठी मी या ठिकाणी आलोय. तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. आता वैष्णवांचे भार म्हणजे काय? आता वैष्णव म्हणजे कोण? तर हरिभक्त. या ठिकाणी हरिभक्तांची जी आहे या ठिकाणी गर्दी झालेली आहे आणि ते जे जय जयकार करत आहेत, त्यांनी जो नामस्मरण चालू केलं आहे आणि त्याचमुळे जय जयकार गरजत असे. या ठिकाणी जो आहे नाद ऐकू येत आहे. त्यांनी ज्या प्रकारे भगवंताचा जय जयकार सुरू केला आहे त्याचा नाद या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो. पळून गेली झोप, होते पाप आडते. तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेचे. अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आपल्याला हरिनाम स्मरणाचा संदेश दिला आहे. त्यांनी स्वतःचा अनुभव आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगितलेला आहे. तर मंडळींनो,
या अभंगाचं निरूपण जे आहे इथपर्यंतच होतं. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. पण जर तुम्ही खरंच ह्या चॅनलला पसंती देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे अनुभव, तुमचे काही तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील किंवा तुम्हाला स्वतःचं मत काही मांडायचं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाचिया. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी हा जो अभंग लिहिलाय, हा अभंग आपल्याला सांगतो की खरे हित म्हणजे आत्मकल्याण आणि ईश्वर प्राप्ती आहे. ज्या घरामध्ये अशी सात्विक मुलं जन्माला येतात ते घर, तो वंश परंपरा आणि ती माता पिता सर्व धन्य आहे. हे लोक गीता भागवत नेहमी ऐकतात, विठोबाचं चिंतन करतात आणि अशांची सेवा करणे हेच खरं सौभाग्य आहे असं संत तुकाराम महाराज आपल्या या अभंगामध्ये सांगतात. तर चला मंडळींनो, या अभंगाचा सविस्तर अर्थ जाणून घेऊया. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, 3 पवित्र शब्द म्हणजे रामकृष्ण हरी कमेंटमध्ये नक्की लिहा. तर चला सुरुवात करूया व्हिडिओ. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाचिया. आपल्या हिता जो असे जागता, तुकाराम महाराज इथे सांगतात की जो माणूस आपल्या खऱ्या हिताच्या बाबतीत जागृत आहे तो खरोखरच महान आहे, धन्य आहे. आपल्या हिता म्हणजे आपल्या आत्म्याच्या कल्याणाची जाणीव असते. तो माणूस केवळ भौतिक सुखामध्ये अडकत नाही, तर त्याला हे समजते की आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय ईश्वर प्राप्ती आहे. अशा व्यक्तीला जन्म देणारे माता पिता धन्य आहे, कारण त्यांनी अशा सत्प्रवृत्तीच्या जीवाला जन्म दिलाय. इथे तुकाराम महाराज केवळ मुलाची प्रशंसा करत नाही, तर अशा विचारशील पित्याची व मातेचीही स्तुती करतात. कारण उत्तम संस्कार हे घरापासूनच सुरू होतात. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, त्याचा हरिक वाटे देवा. ज्या कुळामध्ये सात्विक म्हणजे शांत, धार्मिक, सद्गुणी वृत्तीची मुलं आणि मुली जन्माला येतात, त्या कुळावरही ईश्वराला प्रेम वाटतं असं ते म्हणतात. हरिक म्हणजे काय? हरीकडून वाटणारा आनंद, समाधान, प्रेम. परमेश्वरालाही अशी कुळं आवडतात जिथे धर्म, संस्कार, सत्वगुण नांदतो. असा माणूस स्वतःसाठीच नाही तर इतरांच्या जीवनातही प्रकाश पसरवतो. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. या सात्विक व्यक्तीचं जीवन काय असतं, ते काय करतात म्हणून ते सात्विक असतात? ते भगवद्गीता, भागवत यासारख्या ग्रंथांचं श्रवण करतात. त्यांना अध्यात्मात रस असतो. केवळ वाचन नाही, तर त्यातून जे तत्वज्ञान मिळतं ते आचरणात आणतात. याशिवाय ते अखंड चिंतन करतात विठोबाचं नामस्मरण करतात. म्हणजे त्यांच्या मनात, श्वासात, प्रत्येक कृतीत विठोबा असतो. विठ्ठलाचं स्मरण हे त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेलं असतं. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. शेवटच्या ओळीमध्ये तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या नशिबात जर या सात्विक लोकांची सेवा घडली तर त्यापेक्षा मोठं भाग्य माझ्यासाठी असूच शकत नाही. ही सेवा म्हणजे केवळ त्यांचं पाय धुणं किंवा अन्न देणं नव्हे, तर अशा सत्प्रवृत्तीच्या ईश्वर चिंतन करणाऱ्या लोकांजवळ राहणं
त्यांचं मार्गदर्शन घेणं, त्यांच्या सहवासात राहून आपणही सुधारत जाणं हाच खरा धर्म आहे. अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांनी आपल्या या अभंगामध्ये आपल्या हिता जो असे जागता या अभंगामध्ये त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलंय की अशी सात्विक मुलं, कन्या म्हणजे मुली जन्माला येतात, त्याचा हरिक, त्याचा आनंद जो आहे ईश्वरालाही वाटतो. आणि म्हणून या अभंगामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या घरामध्ये चांगली मुलं जे आहे, संस्कारी मुलं, सात्विक, धार्मिक, धर्माचं अनुसरण करणारी मुलं जन्माला येतात, खरंच त्याचं कौतुक देव सुद्धा करतो. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्या मुलांची वेळ येते तेव्हा तेव्हा त्यांना चांगले संस्कार देण्याचं कर्तव्य आपलं आहे. तर मंडळींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी.